लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन करू नये, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी। नांदगाव मतदारसंघाच्या मतमोजणी पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त। राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी मतमोजणी होणार असून निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदगाव पोलिसांनी मतमोजणी स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर 2024 रोजी 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघात मतदान झाले असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी नांदगाव येथील तहसील कार्यालयातील इतर प्रशासकीय कार्यालयात मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामे नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव अपर अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून मतमोजणी बंदोबस्तासाठी 1 उपविभागीय पोलीस अधिकारी, 3 पोलीस निरीक्षक, 8 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 200 पोलीस अंमलदार, 2 RCP प्लाटून, 60 पोलीस अंमलदार, RTBPचे 25 कर्मचारी, गुजरात SRPचे 25 कर्मचारी बंदोबस्त कर्तव्याकरता नियुक्त करण्यात आले आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या 113 नांदगाव विधानसभा मतमोजणी चालू असताना अगर झाल्यानंतर कोणताही उमेदवार विजयी पराजय झाले तर फटाके फोडू नये, विजय रॅली काढू नये, कोणाची भावना दुखावतील अशा घोषणा वर्तन करू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन करू नये। असे वर्तन करताना आढळून आल्यास त्याच्यावर पोलीस विभागामार्फत प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल याची सर्व उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केले आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।